मित्रहो, पक्षाची पडझड होत असताना शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमानं उभही करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत. 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेला सर्वात मोठा झटका बसलेला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेल्या 6 खासदारांनी गद्दारी केली. ऑपरेशन टायगर असं काही नाव देत भारतीय जनता पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोखरून टाकलेली आहे. स्वतःची माणसं निवडून आणता येत नाहीत म्हणून मग आयते निवडून आलेले शिवसेनेचे लोक फोडायचे, हा धंदा आता सर्वसामान्य जनतेला सुद्धा रुचलेला नाही. पण जनतेच्या भावनेचा विचार कोण करतो? एकदा निवडणूक झाली रे झाली की पुन्हा 5 वर्ष या जनतेला किंमत असतेच कुठं? लोकशाही वगैरे सगळा झूट बाजार झालेला आहे. आता 6 खासदारांच्या फुटण्याचा आघात पचविण्याच्या आधीच आता उद्धव ठाकरे शिवसेनेतील 20 आमदारांच्या पैकी 14 आमदार फोडण्याचा मुहूर्त सुद्धा काढला गेल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. आमदार फोडण्यासंदर्भातील सगळी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. 6 खासदारांच्या पाठोपाठ आता 14 आमदार गद्दारीच्या वाटेवरून निघालेले आहेत. या सगळ्या गुप्त घडामोडी आणि हालचाली एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधून होऊ लागलेल्या आहेत. फुटणाऱ्या आमदारापैकी काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली आणि याच भेटीमध्ये सगळं काही कारस्थान शिजवण्यात आल्याची चर्चा तर आधीपासून सुरू आहे. पण आता मात्र या संपूर्ण अनैतिक अशा मोहिमेला अधिक वेग आलेला आहे आणि येत्या 8 जुलैला म्हणजे 8 जुलै हा 3ऱ्या राजकीय गद्दारीचा निर्णायक दिवस ठरू शकतो अशी ताजी माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे. हे आमदार फुटल्यानंतर ते अपात्र ठरू नयेत किंवा अन्य कोणत्याही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आधीच सगळ्या कागदपत्रांची तयारी करण्यात आलेली आहे. फुटणाऱ्या या आमदारांना गुप्त आणि सुरक्षित स्थळी ठेवण्याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि या आमदारांच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एका विश्वासू सल्लेगारावर सोपवण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनापूर्वी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये सभा घेत पक्ष पुन्हा मजबूत करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाला वेग आलेला आहे. आता पक्षातील आमदारांचाच एक मोठा गट वेगळा होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली आहे. साहजिक आहे, स्वाभाविक आहे. अहो, धक्के तरी किती सहन करू शकतो माणूस? शिंदे गटातील काही नेत्यांनी ऑपरेशन टायगर बद्दल जाहीरपणे वक्तव्य केलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरीला फोडाफोडीचं हे सगळं कारस्थान यशस्वी झाल्याची घोषणा सुद्धा होऊ शकते असं एकंदरीत चित्र आता स्पष्ट होत आहे. या सगळ्या घडामोडी यशस्वी झाल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. सत्तेची गणित देखील बदलू शकतात. अनैतिक मार्गाने केलेल्या फोडाफोडीनं का होईना पण एकनाथ शिंदे यांचं दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय वजन सुद्धा आणखी वाढू शकतं. त्यामुळं आता अशीही चर्चा सुरू झालेली आहे की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सर्वांच्या पुढे येऊ शकतात. आणि इकडे बघा, आपलं पंख छाटणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. पण त्यांनी ते कितीही सांगितलं तरी दिल्लीतल्या राजकारणाची गणित मात्र वेगळं काही सांगून जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं दिल्लीच्याच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची ही मोठी खेळी आहे असं आता उघडपणे बोललं जाऊ लागलेलं आहे. मित्रांनो, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.